नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहराध्यक्ष सोमनाथ भाऊ कलाटे। आज मी गेली 20 वर्षापासून या शहराचं अध्यक्षपद भूषवित आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला निवेदन करायचं आहे मित्रांनो की आज या घडीला 20 वर्षापूर्वी जी आंदोलनं चालायची मित्रांनो, ती 6 सीटर विरोधात होती, मीटर सक्तीच्या विरोधात होती। बाबा लायसन बॅचने आपल्या निमसरकारी दर्जा आपल्याला मिळाला पाहिजे। आपण जर आपला पोशाख, आपल्याला लायसन आहे, आपल्याला बॅच आहे, तर आपल्याला पेन्शन योजना लागली पाहिजे। अनेक अशा छोट्या मोठ्या व्यवस्था आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो आता ॲपद्वारे आपण एक अशी व्यवस्था निर्माण करतोय की ज्यामुळं आपण आपल्यालाच मदत करणार आहोत मित्रांनो। आणि ही मदत कशा स्वरूपाची असेल ते मी तुम्हाला 2च मिनिटात ती सांगणार आहे मित्रांनो। ही मदत अशी असणार की आपण एक ॲप कंपनीद्वारे आपण प्रवेश करत आहोत ओला उबेर सारख्या भांडवलदार कंपन्यांच्या विरोधात मित्रांनो। आता आपल्या रिक्षा चालकांना, आपल्या बांधवांसाठी अशा छोट्या छोट्या खूप गरजा आहेत, आपल्या खूप अडचणी आहेत, आपल्या मोठ्या देखील अडचणी आहेत मित्रांनो। आज जर 40-45 हजार रिक्षा चालक पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओला उबेर सारख्या ॲपचा वापर करून महिन्याकाठी तुम्हीच चालवताय रिक्षा, तुम्हालाच माहिती रिक्षा चालवायला मित्रांनो, आपल्याला काय फायदा होतो आणि कंपनीला आपण किती देतो। जो येणारा फायदा त्या कंपनीला देण्याच्या ऐवजी आपण अशा संघटनेमार्फत, महाराष्ट्र रिक्षा संघटनेमार्फत जर ॲप वापरला तर आपण आपल्या संघटनेला मदत करतोय आणि तीच संघटना मित्रांनो आपल्या रिक्षा चालकांचा विचार करते। प्रथमतः रिक्षा चालकाचा विचार, आणि उद्यापासूनच मित्रांनो आपलं जसं ॲप लॉन्च होईल आपण क्षणाचाही विलंब न लावता का करायचं आपल्याला मित्रांनो। अडचणी भरपूर असतात। एक काळ असा होता की आमच्या भगिनींच्या गळ्यातलं मंगळसूत्र आमच्या रिक्षा चालकांनी मोडलं आणि हे सगळे सरकारी दर आपण भरत बसलो मित्रांनो। आज ओला उबेर मीटर सक्तीच्या विरोधात आपण लढलोय, ओला उबेरच्या विरोधात आपण लढलोय। आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झालेत आणि गुन्हे दाखल होऊन देखील ओला उबेर कंपनी आपल्याला रिक्षा चालक वापरतात, रिक्षा चालक त्याचा वापर करून घेतात आणि ओला उबेर कंपनी निव्वळ रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक करते। ही पिळवणूक थांबवण्यासाठी मित्रांनो आणि रिक्षावाला सुसज्ज अपडेट करण्यासाठी चालू घडीला आपण ॲप वापरून अपडेट व्हावंच लागणार आहे। कारण मिळणाऱ्या तुम्हाला समजा 100 रुपये तुमचं भाडं मिळालं आहे, त्या 100 रुपयामध्ये 25 रुपये तुमचे त्या भांडवलदार कंपनीला जातात मित्रांनो, ना संघटनेला जात। लढा आम्ही देतच राहणार आहोत मित्रांनो आणि आमचा लढा हा अखेरच्या श्वासापर्यंत राहणार आहे मित्रांनो। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा श्वास तुमच्यासाठी आहे, रिक्षा चालकांसाठी आहे। आज कोणत्या पद्धतीच्या अडचणी निर्माण होत नाही रिक्षा चालकांना, दवाखाना सगळ्या योजना राबवणार आहे मित्रांनो। या सरकारकडे 20 वर्ष भांडून पेन्शन योजना चालू नाही झाली मित्रांनो, महामंडळ नाही झालं मित्रांनो, सगळ्या आपल्या आयुष्याची माती केलेली आहे आणि आता आपण त्याचं सोनं करायचं आहे। आपला फायदा आपल्यालाच झाला पाहिजे, आपल्या रिक्षा चालकालाच झाला पाहिजे। निश्चितच मी ह्या ॲपचं स्वागत करतो मित्रांनो आणि आपल्याला भेटण्यासाठी आपल्या चौकात देखील मी येईन, आपल्या स्टँडवर देखील मी येईन, आपल्याला रस्त्याला देखील भेटेल। आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व रिक्षा चालकांना जागृत करीत इच्छितो। नवं पाऊल जसं रिक्षा चालकांसाठी आपण टाकलंय तसं आपल्या कुटुंबासाठी टाकू आणि ह्या ॲपचा वापर करून आपल्यालाच आपले पैसे योग्य ठिकाणी मित्रांनो। आज आपण चांगले आहेत वयाच्या 50 वर्षानंतर, आज 20 वर्ष आम्ही पाहतोय अनेक रिक्षा चालक आजारग्रस्त झाले, किरकोळ आजारांनी गेलेत। कोरोनामध्ये भयानक परिस्थिती असताना महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेसारखे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी जेवण दिलं, यांनी त्या दवाखान्यात जाऊन वेगळ्या प्रकारे मदत केली मित्रांनो। हे आम्ही का जगलो का नाही, आमची ही शक्ती तुमच्या कामी पडली मित्रांनो। म्हणून आता तुमची शक्ती आपल्या सर्वांच्या कामी पडली पाहिजे, म्हणून आपण नवीन ॲपद्वारे प्रवेश करत आहोत। भांडवलदार कंपनीला त्यांचं काम करून दे मित्रांनो, आपण आपलं काम करू। आपली छोटंच काम आहे, आमची छोटीच मांडणी आहे, फक्त आपण आम्हाला साथ द्या आणि आपण सर्वत्र सर्वांची गरज भागवण्याचं काम जे करू आपण ह्या ॲप माध्यमातून करू मित्रांनो।
सर्व स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करू मित्रांनो. जसा या महाराष्ट्राच्या सरकारचा पारदर्शक कारभार मित्रांनो, तसा आपण देखील स्वच्छ पारदर्शक कारभार करून आपल्या रिक्षा चालकांच्या अनेक समस्या मिटवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.